नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 25 सप्टेंबर 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे 2025चा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार आणि कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. ओके, तर बघा डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांची नुकताच 2025चा आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा ते याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. या पुरस्काराबद्दल हा जो पुरस्कार आहे तो ओक्लाहोमा विद्यापीठाच्या वॉटर सेंटर म्हणजेच वॉटर टेक्नॉलॉजीज फॉर इमर्जिंग रिजन्सद्वारे प्रदान करण्यात येतो. ओके, तर बघा हा जो पुरस्कार आहे तो द्विवार्षिक पुरस्कार आहे, म्हणजेच दर 2 वर्षाला हा पुरस्कार प्रदान केला जातो. ओके, आणि हा जो पुरस्कार आहे तो जलपुरवठा आणि स्वच्छता या क्षेत्रात विशेषतः विकसनशील देशांमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. ओके, तर माहिती लक्षात ठेवतो मी विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2 बघा. नुकतेच राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा आढळला आहे. ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन बी, नागौर. तर नागौर या राजस्थानमधील जिल्ह्यामध्ये नुकतेच लिथियमचा मोठा साठा आढळला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा आजचा. सुगम सखी हा चॅटबॉट खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन डी, मध्य प्रदेश. तर बघा मध्य प्रदेशाचं उत्तर असेल तर मध्य प्रदेश राज्याने सुगम सखी हा चॅटबॉट चालू केला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. बिहारमधील पटना उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असेल ऑप्शन ए, न्यायमूर्ती पवन कुमार बाजनथारी. ओके, तर यांची बिहारमधील पटना उच्च न्यायालयाची नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. नुकतेच डेमोक्रेसी हार्टलँड इन साइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया या पुस्तकाचे लेखक कोण. ओके, याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, एस.वाय. कुरेशी. तर बघा एस.वाय. कुरेशी यांनी डेमोक्रेसी हार्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया या पुस्तकाचे लेखन केले आहे. ओके, तर प्रश्न लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे. नुकतीच कोणत्या राज्यातील सूरजपूर जिल्ह्याने 75 ग्रामपंचायतींना बालविवाहमुक्त पंचायती म्हणून घोषित केले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, छत्तीसगड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, छत्तीसगड या राज्यातील सूरजपूर जिल्हा जो आहे या जिल्ह्याने 75 ग्रामपंचायतींना नुकतेच बालविवाहमुक्त ग्रामपंचायती म्हणून घोषित केले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. 2026च्या ऑस्कर पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, होम बाउंड. ओके, तर होम बाउंड हा जो चित्रपट आहे या चित्रपटाची 2026च्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ओके, तर अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण. भारतातून ऑस्कर 2026साठी निवडलेला चित्रपट म्हणजे होम बाउंड. हिंदी भाषेतील फिल्म आहे ज्याचे दिग्दर्शक नीरज घायवान यांनी केले आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा केला गेला. ओके, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ऑप्शन बी याचं उत्तर असेल 18 सप्टेंबर. तर बघा 18 सप्टेंबर रोजी आपण आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस 2025 हा साजरा केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा आजचा. मल्याळम कलाकार मोहनलाल यांना कोणत्या वर्षीच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे? निवड झाली आहे त्यांची. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 2023. तर मल्याळम कलाकार जे आहेत ज्यांचं नाव आहे मोहनलाल यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार भेटला आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा. INS राजाली हे कोणत्या राज्यात नौदलाचे एक हवाई तळ आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन ए तमिळनाडू. तर तमिळनाडू राज्यामधील INS राजाली हे नौदलाचे एक हवाई तळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.